समोर आलेली होती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये संघर्ष पेटल्याचंही पाहायला मिळालं होतं। तो वाद शमतो न शमतो तोच आता काँग्रेस प्रदेश सचिव खान नायडू यांनी नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरनं हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे काँग्रेसमधील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। नाना पटोलेंविरोधात पक्षांतर्गत असंतोष, प्रदेश सचिवांचा नाना पटोलेंवर आरोप, प्रदेश काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। पक्षाच्या सचिवांनीच आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात मोर्चा उघडलाय। पटोलेंमुळे पक्षात गटबाजी फोफावल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव खान नायडू यांनी केलाय। हमने है ना प्रत्यक्ष है ना 21 तारीख को तिलक भवन में उनको मिलकर के उनको निवेदन किए सर। हमारी कहना है कि इनका जो काम करने का, नाना पटोले की जो काम करने की कार्यशैली है वो कांग्रेस का जो रियल वोट बैंक है दलित मुस्लिम आदिवासी उनके खिलाफ है। ये पर्टिकुलरली एक ग्रुप को हाथ में लेकर के अपने मनमानी ढंग से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का काम कर रहे। नाना पटोले पक्षात मनमानी करत असल्याचा आरोप करतानाच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी खान नायडू यांनी केली आहे। हमने डिमांड की कि नाना पटोले को तुरंत पद से हटाओ और अभी फिलहाल में किसी कारणवश डिले होता है तो जो कार्यकारी अध्यक्ष अपना जो मोघे साहब है उनको है ना अभी चार्ज देकर के ये वातावरण को शांत करो। एकीकडे रायपूरमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातलंय तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यात। नाना पटोलेंना पक्षांतर्गत विरोध होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। नुकतेच झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। नाना पटोलेंनी जाणीवपूर्वक चुकीचा एबी फॉर्म दिल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केला होता। त्यानंतर बरंच राजकारण झालं होतं। आता प्रदेश सचिव खान नायडू यांनी पटोलेंवर आरोप केल्यामुळे काँग्रेसमधील गटातटाचं राजकारण उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।